पिरियड्समध्ये जे काही पिंपल्स येतात ते येतात, 4 दिवसांनी जातात, इट्स ओके. पण बाकीच्या वेळी जे काही पिंपल्स आपल्याला येतात ते काढण्यासाठी काही जण त्याला कोलगेट लावतात किंवा स्वतःच असं फोडतात, कारण का कुठेतरी फंक्शनला जायचं असतं, कुठेतरी बाहेर जायचं असतं. सो हे कितपत योग्य आहे, हे असं करावं का? स्वतःच फोडणं ठीक आहे का? अजिबात नाही, नाहीतर मग काय अजिबात करू नाही. शकतो? सो द मेन थिंग इज स्वतः जर आपण फोडले त्याचे मार्क्स राहतात, त्याचे खड्डे पडू शकतात, विच इज ॲक्ने अच्छा, स्कारिंग. त्याच्यामुळे खड्डे पडतात. आणि ते खड्डे जे आहेत ते नुसत्या क्रीम्सनी जात नाहीत जर पडले तर. त्याच्यासाठी लेझर्स वगैरे करावे लागतात, तर त्याच्यापेक्षा फोडूच नका. हां. यू विल नॉट रीच दॅट फेज. दुसरी गोष्ट, टूथपेस्ट लावून पिंपल्स जात नाहीत. अर्लियर टूथपेस्टमध्ये एक ट्रायक्लोसान म्हणून केमिकल होतं, विच वॉज अँटीबॅक्टेरियल. त्यांनी इट यूज टू वर्क ऑन ॲक्ने, कारण अँटीबॅक्टेरियल इफेक्ट. पण ओव्हर टाईम ट्रायक्लोसान बॅन झालं टूथपेस्टमधून, कारण ट्रायक्लोसान वॉज अ हॉर्मोन डिस्रप्टर. ते बॅन्ड आहे आता. कोणत्याही टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसान नसतं. तर कोणत्याही टूथपेस्टमध्ये आता अँटी ॲक्ने इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. ते फक्त स्किनला इरिटेट करून सोडणार आहे. सो प्लीज डोंट यूज टूथपेस्ट पिंपल्सवरती. इट डज नॉट वर्क. टूथपेस्ट वापरू नका. सो ऑनेस्टली ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा यूज थिंग्स दॅट वर्क. स्किन खूप ऑइली आणि ॲक्ने प्रोन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेस वॉशेस किंवा सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड सिरम्स हे खूप छान काम करतात. खूप ॲक्टिव्ह पस फिल्ड ॲक्ने असेल तर बेन्झाईल पेरॉक्साईड फेस वॉश वापरू शकतो, किंवा बेन्झाईल पेरॉक्साईड जेल्स येतात, पिंपल पॅचेस येतात, ते तुम्ही वापरू शकता. ॲझिलिक ॲसिड हे माझं ऑनेस्टली फेवरेट इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे मी त्याचं सिरम स्वतः फॉर्म्युलेट पण केलं आहे. ते इट वर्क्स ऑन ॲक्ने एज वेल. इट वर्क्स ऑन ॲक्ने मार्क्स, जे डाग राहतात किंवा रेड स्पॉट्स, ब्राऊन स्पॉट्स, त्याच्यासाठी ॲझिलिक ॲसिड वर्क्स व्हेरी वेल. अदर दॅन दॅट ऑफकोर्स रेटिनॉइड्स हे जे प्रिस्क्रिप्शन ग्रेड प्रॉडक्ट्स असतात. रेटिनॉल ॲक्नेवरती काम नाही करणार. प्रिस्क्रिप्शन ग्रेड स्ट्रॉंग रेटिनॉइड्स लागतात, पण ऑफकोर्स त्याच्यासाठी ते स्वतःहून सुरू नका करू. बेटर टू कन्सल्ट अ डर्मेटॉलॉजिस्ट बिफोर स्टार्टिंग दॅट. सो बेसिकली आता आजकाल आपण कोरियन प्रोडक्ट्सबद्दल थोडं बोलूयात. खूप व्हायरल होत आहेत आणि त्यांच्यासारखी स्किन होईल आणि जे काही त्यांच्यासारखा असा चमकदार चेहरा जो काही दाखवतात, खरोखर तितकं इफेक्टिव्ह आहे? सो कोरियन स्किन जर हवी असेल तर आपल्याला कोरियामध्ये जन्म घ्यावा लागेल. हा ना? टू कोरियन पेरेंट्स. ओके. इंडियन स्किन कॅनॉट बिकम कोरियन स्किन. आपण कोणतेही प्रॉडक्ट्स वापरले तरी त्यांची स्किन नॅचरली थोडीशी जास्त लुमिनस असते, जास्त रिफ्लेक्टिव्ह असते. सो आपली स्किन तशी का करायची? म्हणजे आपली काही वाईट नाही आहे स्किन. जशी आपली स्किन आहे त्याच्यातच आपण जी बेस्ट रिझल्ट आणू शकतो ते आपण वी शुड वर्क ऑन इट. कोरियन स्किन केअर एवढं व्हायरल का झालं इज बिकॉज इट इज व्हेरी रिफ्लेक्टिव्ह, राईट? तर त्यांनी पूर्ण फोकस हायड्रेशनवरती आणला. जर तुम्हाला आठवत असेल, आपण लहान असताना वगैरे स्किन केअर म्हणजे पावडर लावणं, पॉन्ड्स. टॅल्कम पावडर लावणं, राईट? पूर्ण चेहरा व्हाईट दिसला पाहिजे, अजिबात ऑइली नको दिसायला, हायड्रेटेड नको दिसायला, ड्राय दिसला पाहिजे. दॅट वॉज अ साईन ऑफ ब्युटी तेव्हा. पण आता ती ट्रेंड चेंज झाली आहे. आता जी ट्रेंड आहे, जे कोरियन स्किन केअर हॅज कम इन, इज एक्स्ट्रीमली लुमिनस, एक्स्ट्रीमली हायड्रेटेड, व्हेरी रिफ्लेक्टिव्ह काइंड ऑफ स्किन. दॅट इज कोरियन स्किन केअर. त्यांचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स आहेत. ह्युमेक्टंट्स असतात, स्नेल म्युसिन, हायल्युरॉनिक ॲसिड, मॉइश्चरायझर हेवी, इवन त्यांचे सगळे सनस्क्रीन्स ड्यूई असतात, अगदी ड्यूई फिनिशवाले. पण आता त्याच्यासाठी कोरियाला जाणं गरजेचं नाही आहे. आपल्याकडे इंडियन स्किन केअर पण खूप छान प्रॉडक्ट्स आहेत विदिन इंडियन स्किन केअर, ज्याच्यात हे सगळे ऑप्शन्स मिळतात. सो ऑनेस्टली मला वाटत नाही इट इज एव्हर वर्थ स्पेंडिंग मोर दॅन 2000 रुपीज ऑन एनी ऑफ दीज प्रॉडक्ट्स. 2000 खूप झालं. अंडर 1000 पण खूप सुंदर हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो डोंट वेस्ट युअर मनी. म्हणजे फक्त नाव कोरियन असल्यामुळे बरेच जण ते परचेस करतात. Absolutely. त्यांना असं वाटतं तशी स्किन होणार, पण इट्स नॉट पॉसिबल ॲक्च्युअली. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली.